नमस्कार. ऐका ना, जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल ना, त्यांनी प्लीज या व्हिडिओवरती एक तरी कमेंट करावी. विषय असा आहे, की तुम्ही बघताय सध्या सोशल मीडिया असो किंवा न्यूजपेपर असो, इतक्या भयंकर धक्कादायक घटना समाजामध्ये घडत आहेत. स्पेशली मी लहान मुला-मुलींविषयी बोलेल, की अपहरण असेल, अत्याचार असेल किंवा लैंगिक शोषण असेल, अशा प्रकारच्या अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. तर थोड्या वेळासाठी आपण प्रशासन, पोलीस किंवा कायदा याला बाजूला ठेवूया, कारण की ते त्याचं काम करतच आहे घटना घडल्याच्या नंतर. पण ती घटना घडण्याच्या अगोदरच एक नागरिक म्हणून, एक पालक म्हणून, एक सजग समाज म्हणून आपण काय काळजी घ्यायला हवी किंवा पालकांनी काय काळजी घ्यायला हवी, असं तुम्हाला वाटतं? जेणेकरून अशा घटना घडण्याच्या अगोदरच आपण त्या टाळू शकू. तुमची एक कमेंट म्हणजे तुमचं एक मत कदाचित कुणासाठी मार्गदर्शक ठरू शकतं. एखादे पालक त्यामुळे सजग होऊ शकतात आणि एखादी घटना घडण्याच्या अगोदरच सतर्कता बाळगून ती घटना घडण्याचं टळू शकतं. तर प्लीज तुम्ही तुमचं मत नक्की या कमेंटमध्ये कळवा आणि आणखीन काही सांगायचं असेल, एखादा व्हिडिओ बनवून तुम्ही मला नक्की पाठवा. तो मी माझ्या आय डीवरती अपलोड करेल. जास्तीत जास्त जर आपण जनजागृती केली, एक सजग समाज म्हणून आपण जर एकमेकांना सहकार्य केलं, तर नक्कीच अशा घटना टाळू शकतात. लहान मुलांना घरामध्ये काय संस्कार द्यायला हवेत किंवा त्यांना काय माहिती द्यायला हवी, की जेणेकरून अशा घटना घडूच नाही, यासाठी आपण प्रयत्न करूयात. नक्कीच या माध्यमातून आपण कमीत कमी हानी होईल समाजाची, यासाठी प्रयत्न करूया. पोलीस, प्रशासन, कायदा यांना आपण एक नागरिक म्हणूनही सहकार्य करूया. त्यांनीसुद्धा आपल्याला सहकार्य करावं चांगल्या प्रकारे, अशी माझी विनंती आहे. तर नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपण या थ्रू जनजागृती करू शकू. धन्यवाद. थँक्यू.